नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर तुम्ही इथं बघू शकता, मी तुम्हाला 36 साईजचे क्रॉसपट्टीचे प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग अगदी 5 मिनिटात कसे तयार करायचे ते सांगणार आहे. तेही आपल्याला डायरेक्ट अस्तरवर पूर्ण कटिंग बघायचे आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ माझे आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, बॅक पार्ट मी घेतलेला आहे, त्याची उंची मी 15 इंच घेतलेली आहे आणि हा 36 साईजचा आहे, त्याच्यामुळे 9 इंच छातीची घडी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असे घेतलेले आहे. त्याच्यानंतर मुंडा 1.5 घेतलेला आहे. गळा रुंदी आपण 2.5 इंच ठेवलेली आहे. तर बघा, पाठीमागचा गळा 8 इंचाचा होता, त्याच्यामुळे अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडून 8.5वर मी खूण करून घेतली आहे. आणि आता हा आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, मी गळा इथं कट करणार नाही, नंतर कट करणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने गोल आकार कट करून द्यायचा आहे. याची खूप ट्रेंडिंग अशी बॅकनेक डिझाईन मी बनवणार आहे. तर बघा, पाठीमागीतला पार्ट आहे तसंच आपल्याला एका डबल फोल्ड कपड्यावर ठेवायचा आहे आणि सुरुवातीला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आयहुक पट्टीच्या मार्जिनसाठी. त्याच्यानंतर आपल्याला खाली पाठीमागीतल्या भागापेक्षा पुढील भागा 1 इंचाने एक्स्ट्रा असतो, तर 1 इंच आपण खाली एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्या गळा रुंदी आणि शोल्डरची मार्किंग करून आपल्याला पाठीमागील भाग आहे तसाच पुढेही ड्रॉ करून घ्यायचा आहे. हे बघा, खूप सोपी आणि सिंपल पद्धत आहे. जे बिगनर्स असतील त्यांना पहिल्यांदा बघितलं तर लगेच लक्षात येईल. तर त्याच्यानंतर आपल्याला ते बघू शकता, एकदा सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. जर तुमचा कपडा खालवर असेल तर एकदा सरळ लाईन ओढून घ्यायची. त्याच्यानंतर बघा, आपल्याला गळारुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे. 3 इंच शोल्डर पट्टी सोडून आपल्याला 2.5 इंचावर गळारुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर समोरील गळा 5.5 इंचाचा होता समोरील गळा, तर अर्धा इंच शिलाई मार्जिन करून 6 इंच घेतलेला आहे. तर आता ह्यालाही बॉक्स आपला तयार करून घ्यायचा आहे. तर इथं बघा, थोडीशी लाईन क्रॉस झाली होती, ती सरळ करून घेते. त्याच्यानंतर बघा, 1 इंचाचा आपल्याला पॉईंट टाकून गळ्याला गोल आकार शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला मुंडा टाकून घ्यायचा आहे 5.5 इंच. 36 साईजला 5.5 इंच मुंडा हा सफिशियंट आहे. तर बघा, त्याच्यानंतर 1 इंच आपल्याला टक्स टाकून ह्या लाईनचा मध्य काढून आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, इकडल्या साईडला आपल्याला 9 इंच छातीची घडी, हे 3 पॉईंट आपल्याला जुळवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा, क्रॉसपट्टी टाकून घ्यायची आहे आपल्याला. 3 इंचाची क्रॉसपट्टी टाकून घ्यायची आहे. तर बघा, क्रॉसपट्टी टाकत असताना आपल्याला जर तुमची हेवी साईज असेल तर तुम्ही छोटीच क्रॉसपट्टी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या चेस्टवर ब्लाऊजवरही चढणार नाही याची काळजी घेऊन आपण 3 इंचाची क्रॉसपट्टी टाकून घेतली आहे. एक सरळ लाईन वाढून घेतली आहे. त्याच्यानंतर बघा, आयहुक पट्टीच्या साईडला अर्धा इंच वरी घेऊन आपल्याला क्रॉसपट्टीला असा शेप देऊन घ्यायचा आहे. याच्याने ब्लाऊज फिटिंगमध्ये अगदी व्यवस्थित बसते. तर बघा, त्याच्यानंतर टक्स पॉईंट घेतला आहे 9.5 इंचावर आणि आयहुककडल्या पट्टीकडल्या साईडनं 4.5 इंचावर एक खूण करून घेतली आहे आणि क्रॉसपट्टीवर 3.5 इंचाची खूण करून घेतली आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला हा जो पॉईंट मिळाला आहे तो आपल्याला मुंड्यामध्ये जॉईन करून द्यायचा आहे आणि खालच्या साईडला असा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण कमर टाकून घेऊया. 7 इंच कमर, 2 इंच आपल्या टक्सला घेतलेले 2 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन असे टाकून घ्यायचे आहे. आणि वरच्या साईडला आपल्याला प्रिन्स कट जॉईन करण्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे आणि हे क्रॉस आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपले अगदी 5 मिनिटात पूर्ण कटिंग रेडी झालेली आहे. तर आता आपण हे पूर्ण कटिंग करून घेऊया. तर बघा, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्या बिगनर असतील तर त्याही खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायला शिकतील.
तर बघायचं आहे मी बॅकनेक डिझाईन खूप ट्रेंडिंग अशी बनवणार आहे. त्याचाही व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करणार आहे. तर बघा, त्याच्यानंतर आपलं हे पूर्ण कटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला याची शेप कशी तयार झाली आहेत ते दाखवते. अगदी सावकाशपणे आपल्याला हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही 3 पीस प्रिन्सेस कटची कटिंग रेडी आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.